इन्फ्रास्ट्रक्चर जो आपण सुरू केला होता, ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर बदलला, पैसे वाढवले, पैसे काढले, हे सगळं आहे त्याला रिंग रोड मुंबईसाठी बनवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे ह्याच सगळ्या ह्याच्यात जे काही प्रकल्प आत्ता सुरू झालेले आहेत, आपण पाहतोय प्रकल्प चाललेत म्हणजे एका बाजूला आपला कोस्टल रोड मुंबईकरांचा, दक्षिण मुंबईतला, मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी भूमिपूजन केलं आणि आपलं सरकार असतं तर 2022पर्यंत पूर्ण झालं असता, ह्यांनी अजून लांबवलं, ठीक आहे. पण उत्तरेचा जो कोस्टल रोड आहे त्याच्यावर 4 टोल आहेत. MSRDC खात्याकडे ते कधीपासून आहे? 2014 पासून आहे. मंत्री कोण आहे? मिंदे. 4 टोल लावलेत, छुपे टॅक्स लावलेले आहेत आणि काम 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, कालावधी वाढतच चालले, कुठेही काही काम झालेलं नाही आहे. प्रॉब्लेम मुंबईचा हाच आहे की आत्ता ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांना इंटरेस्ट एवढाच आहे की काम अजून वाढवत कसं जायचं आणि ते वाढवतच जातात अमित. म्हणजे आता आम्ही कांदिवलीपर्यंत, आता दहिसरपर्यंत, आता पुढे दिल्लीपर्यंत, आता ताशकेंतपर्यंत, आता मॉस्कोपर्यंत काम काही होत नाही. नुसतं घोषणा होतात, कॉन्ट्रॅक्टर वाढतात आणि पैसे वाढतात. तर ते आपल्याला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे. हा विषय सोपा आहे. विजेचा BST अजूनही दर्जेदार वीज देते सगळीकडे. BSCला मारण्याचा जो ट्रान्सपोर्टमध्ये प्रयत्न आहे तसाच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण प्रयत्न आहे आणि आपण ठरवलेलं आहे की जे 100 युनिटपर्यंत BSTची वीज वापरतात त्यांना आपण वीज पूर्णपणे मोफत देणार आहोत, 100 युनिटपर्यंत. तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील आपण BSTची वीज पुन्हा एकदा कशी देऊ शकू ह्याच्यावर आपण काम सुरू करणार. कारण मुंबईची जी वीज आहे आत्ता 3-4 प्रायव्हेट कंपन्या बघतात. तसंच BSCच्या माध्यमातून आत्ता ह्या सरकारने अदानीचे मीटर तुमच्या घरोघरी लावले असतील. काही ठिकाणी लावले ना, विरोध होतोय, विरोध करतोय आपण, पण ते घुसणार. ते घुसण्याचं रोखण्यापेक्षा आपल्याला हे करायला पाहिजे. पुढे जाऊ. प्रत्येकाला पाणी हक्क, डिसॅलिनेशन जे आपण काम सुरू केलं होतं, समुद्राचं पाणी गोड करायचं, ते ह्या सरकारने स्थगित केलं, मिंदे सरकारने स्थगित केलं, भाजपाने स्थगित केलं. का मला माहीत नाही. दर्जेदार पाणी मिळालं असतं, स्वस्त पाणी मिळालं असतं. आत्तापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईला 450 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन मिळालं असतं. पण हे काम स्थगित झाल्यामुळे परत एकदा पाण्याची टंचाई आहे, आपल्या वस्तींमध्ये बोंब आहे. तसंच पुढे जर पाहिलं तर रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक सोसायटीला आपण ते करायला लावणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे दर आहेत पाण्याचे ते तसेच स्थिर ठेवू आपण, ते वाढू देणार नाही. जग महाग होत चाललंय, सिलेंडर महाग होत चाललेत, सगळं काही जे केंद्र सरकार देते ते महाग होत चाललेलं आहे. पण आपण आपल्या मुंबईला परवडणारं कसं शहर ठेवायचं, आपल्या मुंबईकरांच्या खिशाला परवडेल कसं, त्याच्यावर आपण काम करत आहोत. पुढे जाऊया. युवा मुंबई, आणि तसं आपण पाहतोय प्रत्येक वॉर्डमध्ये आता टर्फ्स येत आहेत, सगळं काही येतं आहे. अमित आणि मी कधी आम्ही तुम्ही पाहता कधी फुटबॉल, कधी क्रिकेट वगैरे असं सगळं करत असतो. पण तरुण मुंबईकर जे आहेत अनेकदा हे टर्फ्स बुक करू शकत नाहीत, कारण 3,000 पर तास, 4,000 पर तास. तर आपण असं ठरवलेलं आहे की मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठीक आहे आपण करू, ईस्ट कोस्टवर करू, सगळीकडे करू, पण प्रत्येक वॉर्डात आपल्याला मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील, बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील. म्हणजे तुम्ही पिकलबॉल पण खेळू शकता, तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, ते करू. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईत अनेक आता म्युझिक कॉन्सर्ट्स व्हायला लागलेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. आत्ता पण मेसी तुम्ही गोंधळ पाहिला असेल, तो काय होता. मी गेलो नाही सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात. तर 18 ते 21 वयोगटातले जे कोणी मुंबईकर असतील, आपण असा एक कार्यक्रम रचणार आहोत की मुंबईत ज्या कुठच्याही मॅचेस होतील, फुटबॉल, क्रिकेट किंवा जागतिक स्तराच्या म्युझिक कॉन्सर्ट होतील, त्या ऑर्गनायझरनी मुंबई महानगरपालिकेला सगळ्या तिकिटांमधून 1% तिकीट हे मुंबई महानगरपालिकेला दिलं गरजेचं आहे. आणि ही तिकीटं आपण ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून तरुण मुंबईकरांना, तरुण तरुणींना मोफत देणार आहोत की जाऊन ते कार्यक्रम बघू शकतील. पुढचं घेऊया. मला वाटतं ह्याच्या आधीच्या एक मागे जा स्लाइडवर. नाही जाऊ नका. मला वाटतं की इकडे अजून एक ॲड केलं पाहिजे की जे आत्ता जे असलेले मैदान आहेत त्याच्यावर कुठच्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही. ती मातीची मैदानं आपल्यासाठी खेळायला, ह्याच्यावर काही कुठच्याही प्रकारचे डेव्हलपमेंट होणार नाही. हे फक्त मुलामुलींसाठी असणार. येस, मोकळी मैदानं खेळायला. आणि काल राजसाहेब आणि उद्धवसाहेब जे आपल्याला सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराज पार्क कसं आहे ना, तसंच आपल्याला कट्टा असं नाही. म्हणजे आता काय झाले, भिंती सगळीकडे उभारलेत मैदानाच्या आजूबाजूला, त्या भिंतींमध्ये मैदान आहे हे दिसतच नाहीये. कट्टा जेव्हा येतो तेव्हा आजूबाजूचे लोक येऊन बसू शकतात, ते मोकळं मैदान एन्जॉय करू शकतात, सगळ्या वयोगटातले लोक येऊ शकतात. तर ते आपल्याला करायचं आहे.
पुढे जाऊ. चॅटबॉट मला वाटतं ताई तुमच्याच काळात आपण